चौथं कारण, आतापर्यंत 3 कारणं सांगितलेत, चौथं लक्षात घ्या. चौथं कारण म्हणजे तणाव. हे एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे, लक्षात घ्या. तणाव म्हणजे काहींना मानसिक तणाव असतो, काहींना शारीरिक तणाव असतो. शारीरिक म्हणजे एका जागेपासून दुसऱ्या जागी सारखं ट्रॅव्हल करावं लागतं, धावपळ करावी लागते आणि मानसिक तणाव कुठल्याही प्रकारचा असू शकतो. तुमच्या फायनान्शियल असू शकतो, ऑफिसमधल्या कामाचा असू शकतो, घरातल्या इश्यूजचा असू शकतो. बऱ्याच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही गोष्टी घडत असतील त्याचा. तर तणाव हा मानसिक तणाव कुठला किंवा शारीरिक तणाव कुठल्याही प्रकारचा तणाव तुमचं शरीरावर एक निगेटिव्ह इफेक्ट करतो. तुमच्या मनावरही निगेटिव्ह इफेक्ट करतो आणि अशामुळे होतं काय, की तुमच्या शरीरात हे इन्सुलिन जे असतं ना, हे या स्ट्रेसमुळे सुद्धा डिस्टर्ब होतं. ते कसं होतं? जेव्हा तुम्हाला स्ट्रेसमध्ये होतो किंवा तुम्ही जेव्हा स्ट्रेसमध्ये येता, तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसोल किंवा एड्रेनालिन नावाचा हार्मोन रिलीज होतो. जेव्हा तुम्ही कॉर्टिसॉल किंवा एड्रेनलिन नावाचा हार्मोन कधी रिलीज होतो? जेव्हा तुमच्या शरीराला वाटतं, की त्याच्यावर काहीतरी हल्ला होतोय आणि असं का वाटतं? तर तणावामुळं असं वाटू शकतं शरीराला. लक्षात घ्या. तर कॉर्टिसॉल जेव्हा रिलीज होतं तुमच्या शरीरामध्ये, त्यामुळे इन्सुलिनला ब्लड शुगर कंट्रोल करणं खूप मुश्किल होतं. कारण कॉर्टिसॉल हे ब्लड शुगरला रि रक्तामध्ये वाढवायचं काम खूप इझिली करतं. कारण जेव्हा आपल्याला असं वाटतं, की आपलं शरीर स्ट्रेसमध्ये आहे, ते कॉर्टिसॉल रिलीज होतो आणि त्याच्यामुळे ब्लड शुगर वाढतं आणि ऑब्व्हियसली इन्सुलिनला ही वाढलेली ब्लड शुगर कंट्रोल करणं खूप मुश्किल जातं. लक्षात घ्या.